नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एक नवीन AI टूलबद्दल. तर सर्वात प्रथम आपण या टूलविषयी थोडी माहिती घेऊया. या टूलच्या संदर्भात तुम्हाला अगोदर माहिती असेल की ज्याचं नाव आहे कॅनव्हा. कॅनव्हाविषयी बोलायचं तर या टूलबद्दल आपण इंस्टाग्राम पोस्ट, रील्स, यूट्यूब थंबनेल, बिझनेस प्रेझेंटेशन इत्यादी सर्व प्रकारचे जे पण डिझाईन रिलेटेड काम असेल ते आपण करू शकतो. तर सर्वात प्रथम आपण Googleवरती यायचं आहे. Googleवरती आल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता. आपण कॅनव्हा असं टाईप करायचं आहे. कॅनव्हा टाईप केल्याच्या नंतर तुम्ही Googleमध्ये पहिली जी लिंक दिसेल कॅनव्हा व्हिज्युअल सूट फॉर एव्हरीवन यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता की कॅनव्हाचा होम पेज हे कसं दिसतं आहे. त्याच्यावरती आपण कोणकोणते टेम्पलेट असेल किंवा AI टूल असेल वापरून चांगले डिझाईन करू शकतो. तर त्यामध्ये आपण AI वापरून काही इमेजेस आपण इथे बनवू शकतो. त्याच्यानंतर जनरेट लोगो तयार करू शकतो. तर आपण कॅनव्हाच्या माध्यमातून आपण प्रेझेंटेशन आपण बनवू शकतो की जे आपण आपल्या स्कूलमध्ये किंवा काही मीटिंगमध्ये यूज करू शकतो. त्यानंतर खूप असे काही सोशल मीडिया पोस्ट असेल, त्यानंतर प्रिंटसाठी लागणारे काही मटेरियल असेल किंवा डिझाईन आपण येथे तयार करू शकतो. त्यानंतर छोट्या काही व्हिडिओ आपण कॅनव्हाच्या माध्यमातून तयार करू शकतो. त्यानंतर एज्युकेशन कंटेंट असेल किंवा बॅनर असेल किंवा रिसर्चसाठी लागणारे काही मटेरियल असेल ते आपण कॅनव्हावरती बनवू शकतो. आता आपण बघणार आहोत की या टूलवरती साइन इन कसं करायचं आहे. जर तुमचं अकाउंट या कॅनव्हावरती असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. जर तुमचं अकाउंट पहिल्यापासून जर कॅनव्हावरती नसेल, नंतर तुमच्या अगोदर तुम्हाला साइन इन करावं लागेल. आणि इथे तुम्ही बघू शकता 2-3 ऑप्शन आहे. कंटिन्यू विथ गुगल, कंटिन्यू विथ ईमेल आणि अदर. जर तुमच्याकडे जीमेल असेल तर तुम्ही कंटिन्यू विथ गुगलवरती करू शकता. आता माझ्या ईमेलवरती क्लिक करत आहे. ते परमिशन मागत आहे. आपण कंटिन्यू करत आहे आणि आपण आपल्या कॅनव्हावरती लॉग इन होऊ जातो आहे. तुम्ही ते बघू शकता. मी काही डिझाईन इथे तयार केलेले आहेत. पण आता आपण नवीन डिझाईन बघण्यासाठी आपण क्रिएटवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर प्रकारचे डिझाईन्स आपल्या पुढे आले आहेत. त्यामध्येच आपण आपल्याला हवे असलेले डिझाईन आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. समजा आपल्याला इंस्टाग्राम पोस्टसाठी काही डिझाईन बनवायचं असेल तर आपण याला इथे क्लिक करायचं आहे. त्या अगोदर आपण काही ऑप्शन इथे बघूया. आता इथे शीट्सचा पण ऑप्शन आहे. तुम्ही इथे गुगल शीट्ससारखे शीट्स बनवू शकता. त्यानंतर डॉक्स पण बनवू शकता. व्हाईट बोर्ड असेल, प्रेझेंटेशन असेल, सोशल मीडियासाठी असणारे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले डिझाईन्स असेल, तुम्ही इथे बघू शकता. यूट्यूब बॅनर असेल किंवा ट्विटरसाठी पोस्ट असेल किंवा लिंक्डइन बॅकग्राऊंड फोटो एडिटिंगसाठी असणारे टूल्स आहेत क्रॉप, रिमूव्हर, ऑटो सिलेक्ट इत्यादी. त्यानंतर व्हिडिओ असेल, हे सर्व प्रकारचे ऑप्शन तुम्ही इथे यूज करू शकता.